आज माझा मोटिवेटर मित्र या पुस्तकाचं प्रकाशन होतंय आणि मंडळी ते मित्रांच्या हातून आणि मित्रांच्या उपस्थितीत होणं हा दुग्ध शर्करा योग आज अतिशय चांगला योग आहे की बॉर्न टू विनचे जे मित्र जे उत्तम मार्गदर्शक मित्र आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मंचावर मी आता आमंत्रित करणार आहे आमच्या पहिल्या मित्राला आणि ते आहेत श्री नितीन पोद्दार सर। नितीन सर सॉलिसिटर आहेत, व्यवसायाने कॉर्पोरेट लॉयर आहेत। जे सागर असोसिएट या भारताच्या प्रतिष्ठित लॉ फर्ममध्ये ते सीनियर पार्टनर म्हणून मुंबईत कार्यरत आहेत। आपल्या सगळ्यांच्या वतीने सरांचं स्वागत आत्ता केलं कलर इव्हेंटचे अभिजित पवार यांनी। सर मंचावर आपलं मनपूर्वक स्वागत। नितीन सर मॅक्सेल फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक देखील आहेत। भारतामध्ये होत असलेल्या परकीय गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ म्हणून त्यांची देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती आहे। अनेक बहुराष्ट्र कंपन्यांना भारतीय कंपन्यांबरोबर आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याचे करार करण्यासाठी ते कायदेशीर सल्ला देतात। सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील विलीनीकरण आणि ताबा या कामात तज्ज्ञ म्हणून त्यांची आजवर करमणूक उद्योग, फार्मसी, IT, FMCG, इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, सिमेंट अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना त्यांनी या बाबतीत सल्ला दिलेला आहे। मराठी तरुणांना व्यावसायिक मार्गदर्शन आणि सामाजिक काम करायला प्रोत्साहन देण्यासाठी समाजातल्या विविध विषयांवर आणि समस्यांवर ते आपले विचार मांडत असतात। दैनिक लोकसत्ता, अर्थवृत्तांत आणि करिअर काउन्सिलर या पुरवण्यांमधून त्यांचे माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध होत असतात। आजच्या प्रगतिशील महाराष्ट्रातील तरुण मराठी उद्योजकांना मार्गदर्शनपर असं प्रगतीचा एक्सप्रेसवे या पुस्तकाचे लेखक श्री नितीन पोद्दार आणि बॉर्न टू विनचे मार्गदर्शक मित्र आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत। मी मंचावर आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या दुसऱ्या मार्गदर्शक मित्राला बोलवणार आहे डॉक्टर उदय निरगुडकर सर। वेल्थ गाईडचे अरुण सिंग आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांनी उदय सरांचं स्वागत केलेलं आहे। डॉक्टर उदय निरगुडकर पुणे विद्यापीठातून MBA आणि त्यानंतर त्याच विद्यापीठातून व्यवस्थापन क्षेत्रातील डॉक्टरेट। मराठी तरुणांनी कॉल सेंटरमध्ये प्रवेश करावा मराठी तरुणांनी कॉल सेंटरमध्ये प्रवेश करावा याकरता शेकडो मार्गदर्शन कार्यक्रम ग्रामीण भागात त्यांनी केले आहेत। गेली 20 वर्ष माहिती तंत्रज्ञान शिक्षण आणि पायाभूत सोयी सुविधा या क्षेत्रामध्ये उच्च पदावर सर कार्यरत आहेत। ग्रामीण क्षेत्रामध्ये 500हून अधिक संगणक केंद्रांची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार आहे। सुमारे 40 पेक्षा अधिक देशांचा प्रवास आणि तिथे उद्योग यशस्वी करण्याचा अनुभव सरांच्या गाठीशी आहे। जागतिकीकरणातील बदलत्या भारताचे अंतरंग हा त्यांच्या अभ्यासाचा विषय। अनेक शिक्षण संस्था सामाजिक उपक्रमांशी त्यांचा अत्यंत जवळचा संबंध। चिंतनशील लेखक, उत्तम वक्ता, व्यवस्थापन तज्ज्ञ, माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वाची बारकाईने जाण, नाटक, साहित्य अशा चौफेर अंगांनी फुललेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर उदय निरगुडकर। अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणारा हा आमचा मार्गदर्शक मित्र आज आपल्या या मोटिवेटर पुस्तकाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांना आणि त्याच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने या दोघांचं मनपूर्वक स्वागत। मी
ज्याच्यामुळे आज हा सगळा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा इथे होतो आहे, तो बॉर्न टू विनचा संस्थापक, संचालक, फ्युचर पाठशालाचा जनक किंवा आजच्या स्वप्नपूर्ती सोहळ्याचा सुद्धा जनक, ज्याची मोटिवेटर मित्र या रूपाने आज नवीन ओळख आपल्यासमोर येते, त्याची अजून कोणतीही ओळख करून न देता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अतुल दादाला मी रंगमंचावर बोलवते. बुक्स नेम इज माझा मोटिवेटर मित्र. आणि आज आपण इकडे पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. आणि मी ज्यांना खरोखरच माझं इन्स्पिरेशन मानतो अशी दोन दिग्गज व्यक्ती आज आपल्याबरोबर त्या पुस्तकाचं प्रकाशन करायला आलेले आहेत. आणि ह्या पुस्तकाचं प्रकाशन तर आपण त्यांच्या हस्ते करणारच आहोत, पण या पुस्तकाचं जे कव्हर पेज आहे, कव्हर पेज ना, ते देखील मी तुमच्यासमोर आधी रिव्हील करणार आहे पुस्तक प्रकाशन करायच्या आधी. आणि या पुस्तकाचं कव्हर जे आहे ते आपण बघूया. मी सगळ्यांना विनंती करेन की कृपया आपण या टेबलाच्या पुढे यावं आणि एक रिमोट असेल आणि त्या रिमोटद्वारे आपण ते पुस्तकाचा जो कव्हर आहे ते आपण खाली आणणार आहोत. कुठून येईल, कसं येईल ते बघा. This is the cover page. Thank you very much. Thank you. Okay. आणि आपल्या कार्यक्रमाचे जे आजचे प्रमुख पाहुणे आहेत आणि मार्गदर्शक आहेत, डॉक्टर उदय निरगुडकर यांना आपल्याबरोबर दोन शब्द शेअर करण्यासाठी मी आमंत्रित करतो. सर. आज दिनांक 27 मे इथे माझे मित्र कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार आहेत, अतुल राजोळी आहेत, त्यांचे वडील आहेत. आणि रविवारच्या दिवशी सुद्धा सर्व आळस टाकून जवळपास 2.5 ते 3.5 हजार सर्वसाधारणपणे मराठी भाषिक इथे जमलेले आहेत. हा कार्यक्रम षण्मुखानंदमध्ये होतोय याचा मला आनंदही होतोय. आणि थोडंसं वैषम्यही वाटतंय. त्याचं कारण असं आहे, या पुढचा कार्यक्रम जर मराठी अशा नावाच्या अशा आलिशान सभागृहात झाला तर मला जास्त आनंद होईल. आज सकाळी उठल्यानंतर तुम्ही विचार केला असेल की आज काय करायचं, जाऊन काय ऐकायला मिळेल, कसं मिळेल, कोण वक्ते आहेत, काय बोलतील, ते करायचं का घरीच आळसात लोळत पडायचं. तसंच मी विचार करत होतो की या कार्यक्रमाला समोर कोण असतील, काय काय बोलायचं. मला कल्पना नव्हती की खरोखरच 3.5 हजार लोक या ठिकाणी येतील आणि इतकी प्रचंड ऊर्जा शक्ती आणि निर्मिती क्षमता आपल्याला या आधीच्या कार्यक्रमात पाहायला मिळेल. सर्वप्रथम ज्या मुलांनी तो सावल्यांचा खेळ केला ना, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. परछाइयां ये बयान नहीं कर सकती कि असलियत कितनी ताकतवर थी.
त्यामुळे माझी या कार्यक्रमातली उत्सुकता ताणली गेली होती आणि तीच उत्सुकता तुमच्याही मनामध्ये आहे याविषयी माझ्या मनात शंका नाही. खरं तर ही ठिणगीच तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनातला आत्मा आहे आणि ही ठिणगीच आपल्याला चेतवत असते. आणि हा जो प्रयत्न अतुल राजोळी करतायत त्याचं कौतुक अशा करता आहे की हा कार्यक्रम मराठीतनं होतोय. त्यामुळे यापुढे जर महाराष्ट्रातला डेल कार्नेजी कोण असं उत्तर शोधायचं असेल तर ते नाव आधीच अतुल राजोळी आहे. अंधियारों के सामने तू रख दे अपने सारे चिराग ताकि मैं नहीं तो कोई और बाकी रहे. खऱ्या अर्थानं तुमच्यामधली ठिणगी चेतवायचं काम आज बॉर्न टू विन करत आहे. मला असं वाटतं संस्थेचं नाव जरी बॉर्न टू विन असलं तरी त्यांचं कार्य मेड टू विन अँड कॅन बी मेड टू विन असं आहे. काय गंमत आहे बघा, स्वप्न प्रत्येकाला पडतात पण फार कमी लोक ती स्वप्न पुरी करू शकतात. आपण एखाद्या घरात जातो, एखाद्या कंपनीत जातो, एखाद्या माणसाला भेटतो तेव्हा त्याच्यातला जिवंतपणा, रसरशीतपणा आपल्याला जाणवतो. परंतु हा जिवंतपणा, रसरशीतपणा प्रत्येक व्यक्तीत आढळत नाही. कारण नाकी शिंक, वाहनेत पाय, तोंडात जांभई अशा प्रकारची व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर वारंवार दिसत असतात. त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचं काम आज आमचा मित्र अतुल राजोळी करतोय. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राला जेव्हा मंगल कलश आला आणि महाराष्ट्र स्थापन झालं त्याला आज 52 वर्ष झाली. या 52 वर्षात महाराष्ट्रानं अनेक सोन्यासारखी माणसं दिली, परंतु मराठी माणूस सोन्यानं झळाळून निघाला का, तर या प्रश्नासमोर प्रश्नचिन्ह 52 वर्षानंतरही कायम आहे. याचं कारण गावागावात अशा प्रकारचे कार्यक्रम जर पोहोचले तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं जो समाज ज्याच्यापर्यंत प्रेरणेचे, अंतःप्रेरणेचे विचार पोहोचलेले नाहीत त्यांच्या आयुष्यातली ठिणगी चेतवायचं काम पूर्ण होईल. आणि म्हणून 52व्या महाराष्ट्राच्या वर्धापन दिनाला हे 52 कशी सोनं आपल्या समोर येत आहे. त्यामुळे मराठी माणूस जसा आहे, जेथे आहे, ती टेंडर नोटीस असते ना, जसे आहे जेथे आहे या तत्वावर विकणे आहे. तसा असलेला मराठी माणसाला बदलण्याचं काम हा कार्यक्रम करतोय. पूर्वी श्रावणामध्ये कहाण्या होत्या माहितीये का. एक आटपाट नगर होतं, तिथं एक गरीब आणि पुढचं वाक्य मराठी राहत होता. का मराठी माणूस मोठी स्वप्न पाहू शकत नाही, षण्मुखानंदमध्ये आपले कार्यक्रम का होऊ शकत नाहीत, ही जिद्द जेव्हा मनामध्ये येते ना त्यातून हा कार्यक्रम निर्माण होतो. एवढंच काय, याच्याही पेक्षा जर मोठं सिरी फोर्ट सारखं जर एखादं दिल्लीतलं सभागृह असेल तर तेही आपण घेऊया आणि दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा हे दाखवून देऊया. मित्रांनो, नाउमेद करणाऱ्या बऱ्याच गोष्टी तुमच्या आमच्या आयुष्यात रोज घडत असतात. मग अशी अतुल म्हणाला ते खरं आहे. आपल्या आयुष्याचा प्रवास म्हणजे काही लाल गुलाबांचा गालिचा नाही. आणि लाल गुलाबांच्या गालिच्यावर जरी चालत गेलात तरी त्यातही काटे असतात. आयुष्य हा खाच खळग्यांचा, दगडाधोंड्यांचाच प्रदेश आहे. सवाल आहे तुम्ही या वाटचालीकडे कसं पाहणार आहात. निराश होणार आहात का आहे त्याच मार्गातनं वाटचाल करणार आहात. मला एका जे दगडातनं मूर्ती घडवतात ना त्यांच्यावरची एक गोष्ट आठवते आहे.
3 जण मूर्ती तयार करत असतात. त्यातल्या एकाला विचारण्यात येतं की काय करतोयस तू, तर तो म्हणला काय नाही, दगड फोडतोय. दिस इज ऑर्डिनरी थिंकिंग. दुसऱ्याला विचारलं की तू काय करतोयस, तर त्यांनी सांगितलं मी दगडांना आकार देतोय. त्याच्यापेक्षा चांगला विचार. परंतु एक्स्ट्राऑर्डिनरी थिंकिंग म्हणजे काय माहितीये, त्या तिसऱ्या पाथरवटाचं उत्तर. त्यांनी सांगितलं मी या दगडातून आयुष्याची मूर्ती घडवतोय. गेल्या काही महिन्यात आपण जे प्रशिक्षण घेतलं त्या प्रशिक्षणातनं तुमच्या आयुष्याची मूर्ती सुंदर होईल याविषयी माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. एक लाकूड तोडे असतो आणि तो एका जंगलाच्या मालकाकडे जातो आणि सांगतो की मी रोज 16 झाडं तोडतो. जंगलाचा मालक म्हणतो 16 वगैरे नको, तू किमान 6 ते 7 झाडं तोडलीस तरी मला चालणार आहे. तो म्हणतो नाही मी 16 तोडू शकतो. ठीक आहे म्हणे, ये नोकरीवर. तो येतो, पहिल्या दिवशी 16 झाडं तुटतात. तो आठवडा तसाच जातो. मग पुढच्या आठवड्यात 14 होतात. तो जोरदार प्रयत्न करतो, 12 होतात, 10 होतात. शेवटी 2 महिन्यानंतर तो 4 झाडांवर येऊन पोहोचतो. तो म्हणतो की मी प्रयत्न एवढेच करतोय, घाम तेवढाच गाळतोय, परंतु असं का होतंय की 16 झाडं एकेकाळी मी तोडणारा आता 4 झाडांवर आलो. तो त्या मालकाकडे पुन्हा जातो आणि त्याला म्हणतो हे असं का घडतंय. तो म्हणतो तुझ्या कुऱ्हाडीला शेवटची धार केव्हा काढली होतीस. हे असं प्रशिक्षण करणं म्हणजे कुऱ्हाडीला धार काढणं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे उपक्रम अत्यावश्यक आहे. आपण सगळेच मध्यम वर्गातनं आलेलो आहोत. इथं काही कोणी अत्यंत श्रीमंत घराण्यातनं सोन्याचा चमचा वगैरे असं काही घेऊन आलेलं नाही आहोत. आपण लहान असताना आपल्या डोळ्यासमोर काही स्वप्न होती. आज मागे वळून पाहिल्यानंतर ती स्वप्न किती बालिश वाटायला लागतात, पण किती सुंदर स्वप्न होती बघा. आपल्याला आईस्क्रीम हवं होतं, आपल्याला छान छान कपडे हवे होते, आपल्याला एखादा पिक्चर पाहायचा होता. या छोट्या छोट्या स्वप्नातनं आपल्या ठिणग्या चेतत होत्या. आज मोठं झाल्यानंतर आपली सगळ्यांची स्वप्न बदलली आणि त्या स्वप्नांकडे आपला प्रवास चालू झाला. आणि त्याच वेळा आपल्या असं लक्षात येतं की निसर्गानं गुणवाटप करताना माझ्यावरच अन्याय केलाय, माझ्याच नशिबात यश लिहिलेलं नाही असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि मग माणूस खचतो आणि 4 प्रकारचे रोग त्याला जडतात. त्यातला पहिला असतो नैराश्य. नैराश्य म्हणजे जे हवं ते खूप प्रयत्न करूनही मिळत नाही. म्हणजे बाकीचे बघा कमीत कमी अभ्यास करतात, जास्त मार्क मिळवतात, कमीत कमी वेळ काम करतात आणि जास्त प्रमोशन आणि पैसा मिळवतात. मी मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचंड काम, प्रचंड मेहनत करत असतो, पण मला मात्र मिळत नाही. माणसाच्या मनामध्ये नैराश्य येतं. दुसरं असतं ते म्हणजे विफलता. विफलता म्हणजे काहीच घडत नाही. मी खूप प्रयत्न करतो पण काहीच घडत नाही. म्हणजे दिशाहीन गोलंदाजी म्हणतो ना तसा आहे. स्टंप कुठे ते माहिती नाही, बॉल मात्र जोरात जातोय, स्टंप सोडून जातोय. म्हणजे एकीकडे नैराश्य आहे, एकीकडे विफलता आहे. तिसरा अतिशय डेंजरस रोग लागतो तो म्हणजे पक्षपात. आपल्याला असं वाटतं यश जर मिळायचं असेल तर काहीतरी कनेक्शन असलं पाहिजे, काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी लागे बांधे असल्याशिवाय, शॉर्टकट मारल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. म्हणजे पहिलं असतं नैराश्य, दुसरी असते विफलता आणि तिसरं असतं ते म्हणजे पक्षपात. पक्षपात म्हणजे काहीतरी जुगाड केल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही असं आपल्याला वाटायला लागतं. आणि सर्वात चौथा अतिशय डेंजरस असा रोग म्हणजे एकाकीपणा. मग या सगळ्यातनं या ठिणग्या विजायला लागतात आणि माणसं एकाकी बनतात. गर्दीत राहतात पण गर्दीत राहूनही माणसं एकाकी बनतात. हे तुमचं एकाकीपण, ही तुमची विफलता, हे तुमचं नैराश्य, हे आणि तुमच्या मनात असलेली एक प्रकारच्या पक्षपातामुळे आलेली दुजेपणाची भावना दूर करण्याकरता म्हणून हे पुस्तक लिहिलेलं आहे. ज्या ज्या वेळेला आयुष्यावरचा विश्वास उडेल, ज्या ज्या वेळा आपण हरलो, थकलो, संपलो
असं वाटेल आणि हात थरथरायला लागेल, त्यावेळा हे पुस्तक हातात घ्या, म्हणजे तुमच्या हाताचं थरथरणं कायमचं बंद होईल. कारण स्वप्न विझली की माणसंही विझून जातात. दो हाथ, दो आंखें, दो पांव सभी को है, लेकिन फिर भी कुछ लोग जिंदा है, कुछ लाश है. लाश आणि जिंदा यांच्यातला फरक म्हणजे ज्यांच्या डोळ्यात स्वप्न आणि पोटात आग आहे ती माणसंच जिवंत असतात, अन्यथा जिवंत असूनही ती लाश असतात. अशा मुरदाळलेल्या मनांना ट्रेनिंग देण्याचं काम, त्यांना प्रेरणा देण्याचं काम आज बॉर्न टू विन करतंय. माझ्या दृष्टीनं हे अत्यंत महत्वाचं काम आहे आणि ते सुद्धा मराठीमध्ये होतंय. हे महत्वाचं आहे, कारण मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे असं सगळेजण म्हणतात, परंतु फार कमी लोक त्यावर काम करत असतात. आज अतुल राजोळेंनी ते काम केलं, ह्याबद्दल त्यांचे मी तुमच्या सर्वांतर्फे जाहीर अभिनंदन करतो. आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो, अतुल राजोळी इथंच थांबून चालणार नाही. बॉर्न टू विनच्या शाखा प्रत्येक जिल्ह्यात निघाल्या पाहिजेत. आणि या पुढचा कार्यक्रम असा षण्मुखानंद मध्ये नको, तर तो वानखेडे स्टेडियमवर घ्या. मग आम्ही सुद्धा दाखवू, कल आपने अमीर का असर देखा, आज अतुल का असर देखिए. पुन्हा एकदा या उपक्रमात सहभागी झालेल्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्राच्या स्थापनेच्या या 52व्या वर्धापन दिन वर्षात महाराष्ट्राचं हे 52 कशी सोनं असंच झळहळत राहो. आज रविवारच्या दिवशी सुट्टीचा दिवस असताना आपण सकाळी आपल्या घरात उठल्यानंतर आळस झटकून इथे आलात. 50% लढाई आपण जिंकलेली आहे. पुढची 50% लढाई हे पुस्तक पैसे देऊन जेव्हा विकत घ्याल आणि मन लावून वाचाल तेव्हाच आपण जिंकणार आहात. या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त मला बोलावलं त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि अतुल राजोळींना आणि या सर्व विद्यार्थ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असे मोटिव्हेटर मित्र जर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या मागे उभे असतील तर अशी अनेक मोटिव्हेट करणारी पुस्तकं अतुल राजोळी लिहितील. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. मंडळी, यानंतर ज्या पुस्तकाच्या प्रकाशनाची आपण वाट पाहत आहोत त्या प्रकाशनाचा समारंभ होईल. मी मंचावर अमेयचे आई बाबा आणि अतुलच्या आईंना बोलवते. आपण मंचावर यावं.
नितीन सरांना मी विनंती करते की आपण मनोगत आपलं व्यक्त करण्यासाठी यावं. माझे मित्र उदय निरगुडकर, झी 24 तासचे चीफ एडिटर, an excellent statistician and a brilliant man who is taken over a new challenging job of being the editor of झी 24 तास and झी मीडिया. अतुल राजोळी, अमय आमरे, त्याचे आईबाबा आणि इथे जमलेले सर्व फ्युचर पाठशाला, लक्षवेध ॲडव्हान्स आणि अतुलशी जोडलेले सगळे त्यांचे मित्र. मित्रांनो, तुमचा आधीचा थोडासा कार्यक्रम बघितला, खूप जोशपूर्ण झाला. तुमचा जोश खरोखर अनबिटेबल आहे आणि आय एम फ्रँकली स्पीकिंग रिअली स्पीचलेस. आय हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस. इतका जोश, इतकी एनर्जी, इतका स्पिरिट खूप रेअर बघायला मिळतं. आणि मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की आपण प्रत्येक वेळेला ही गोष्ट मेन्शन करतो की मराठी माणसाचा कार्यक्रम षण्मुखानंदामध्ये व्हायला पाहिजे, का आणखी मोठ्या कार्यक्रमाच्या व्हायला पाहिजे. ज्यावेळेला मागच्या महिन्यामध्ये आम्ही मॅक्सेलचा कार्यक्रम केला, त्यावेळेला मॅक्सेल कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड आम्ही ज्यावेळेला केला, त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की इकॉनॉमिक टाइम्स एक्सलन्स अवॉर्ड ज्या पद्धतीने होतो त्या पद्धतीने, त्याच लेवलला आणि त्याच बेंचमार्कला आम्हाला तो कार्यक्रम करायचा होता. मग सगळ्यात पहिले म्हटलं मी की मॅक्सेल इकॉनॉमिक टाइम्स एक्सलन्स अवॉर्ड हा NCPAमध्ये होतो, तर म्हटलं मॅक्सेल महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड सुद्धा NCPAमध्येच होणार. मित्रांनो, जसं उदय म्हणाले तसं अतुलचा पुढचा कार्यक्रम हा वानखेडेमध्येच व्हायला पाहिजे. आणि आय डोंट अंडरस्टँड, म्हणजे आपण आपल्याला असं अंडर एस्टिमेट का करतो आणि अशा छोट्या छोट्या काय म्हणतात त्याला, आपण या गोष्टींना घाबरतो कशाला, मला हेच समजत नाही. इतकं जोशपूर्ण वातावरण असताना, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्पिरिट असताना आणि इतकी एनर्जी असताना, मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरायला पाहिजे. वी मस्ट जस्ट टेक इट फॉर ग्रांटेड आणि वी मस्ट जस्ट गो हेड, डू द प्रोग्राम अँड मेक इट सक्सेसफुल. आय डोंट थिंक सो आपल्या मनामध्ये अशी कुठली शंका ठेवून असे कुठल्या कार्यक्रम, अतुल असं शंका ठेवून कार्यक्रम नाही करायचे. आपल्याला करायचंय, अनाऊन्स करायचं. मित्रांनो, ह्या पुस्तकाची एक छोटी प्रस्तावना मी लिहिलेली आहे, 1-2 पानाची. हे पुस्तक वाचताना खास करून आय वॉन्ट टू स्पीक ऑन द बुक फॉर 2-3 मिनिट्स. या पुस्तकामध्ये एक लेख अतुलचा, एक पेज असा आहे आत्मपरीक्षणाचा. मला असं वाटतं की त्यांनी 50 पेजमध्ये 50 वेगळे मुद्दे मांडलेले आहेत आणि एक दिवशी एक पान वाचायचं असं त्यांनी त्या पुस्तकात म्हटलेलं आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं पान मला वाटतं मित्रांनो आत्मपरीक्षणाचं पान आहे. आय थिंक बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आयुष्यामध्ये ड्रीम्स जे बघतो आणि ते ड्रीम्स आपण आपल्या मित्रांशी, आपल्या नातेवाईकांशी, आपल्या जवळच्या लोकांशी आपण शेअर करतो. आणि मेनी टाइम्स व्हॉट हॅपन्स इज वी रिॲक्ट ऑर वी ओव्हर रिॲक्ट. आपल्या मनामध्ये एक स्वप्न असतं, पण ते स्वप्न साकारताना किंवा त्या प्रोसेसमध्ये असताना मेनी टाइम्स आपण ते ड्रीम्स अर्धवट का सोडून देतो, कारण वी गेट इन्फ्लुएन्स्ड बाय द पीपल अराउंड अस. आपण आपलं स्वप्न पहिल्यांदा आपल्या घरच्यांशी शेअर करतो, मग आपल्या मित्रांशी शेअर करतो आणि ते शेअर करताना वी इनव्हिजिबली, अनविलिंगली आपण त्याच्यावरती रिॲक्ट करत जातो. आणि त्या रिॲक्शन करता करता आपली कुठेतरी ताकद किंवा आपलं कुठेतरी स्वप्न हे थोडं असं ब्लर्ड होत जातं. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की हे चर्चा करता करता ते स्वप्न पूर्णपणे असं विरघळून जातं. माय रिक्वेस्ट टू यू इज फ्रेंड्स, जर तुमचं स्वप्न असेल तर तुम्ही तुमच्याशी स्वतःशी बोललं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा संवाद मित्रांनो हा आपला स्वतःशी झाला पाहिजे. मी कुठलंही स्वप्न बघितल्यानंतर पहिल्यांदा स्वतःशी मी त्याचं चिंतन करतो. आय स्पीक टू माय सेल्फ, आय स्पीक टू माय हार्ट. द मिनिट आय एम कन्व्हिन्स्ड, मला ज्या वेळेला वाटतं की आय एम कन्व्हिन्स्ड विथ माय ड्रीम, आय गो अँड एक्झिक्यूट इट. I don't wait for people to react
prior to my execution. I wait for people to react after execution. आपला कार्यक्रम केल्यानंतर, आपलं स्वप्न साकार केल्यानंतर लोकांना ते आवडो न आवडो, नाही आवडलं थँक्यू, आवडलं मोर दॅन थँक्यू. हाऊ डज इट मॅटर? हाऊ डज इट मॅटर? तुमचं आयुष्य तुमचं आहे. यू हॅव टू वॉक युअर लाईफ. Please don't get influenced. Please don't allow your life, your dreams to get influenced by external factors. सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा तुम्ही. हे मोटिवेटर पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर एखादं ड्रीम आलं, स्वप्न आलं, स्वतःशी बोला, स्वतःचं आत्मपरीक्षण करा. तुमची केपेबिलिटी काय, तुमची स्ट्रेंथ काय. ड्रीम बघताना तुमची केपेबिलिटी बघून ड्रीम बघू नका. पहिल्यांदा ड्रीम बघा. फर्स्ट सी द ड्रीम, देन लुक ॲट युअर केपेबिलिटीज. स्वतःचं आत्मपरीक्षण करून ते कसं एक्झिक्यूट करता येईल याच्यावरती तुमचा भर असला पाहिजे. हे करताना समजा तुमचं ड्रीम फेल झालं, डझंट मॅटर, आपण शिकलो आहे त्याच्यातून. सी सक्सेसचा रोड, जसं उदय म्हणाले तसं सक्सेसचा रोड स्मूथ कधीच नसतो. रोड ऑफ सक्सेस इज ऑलवेज अंडर कन्स्ट्रक्शन. महाराष्ट्राचे रस्ते जेव्हा आपण म्हणतो की खड्डे आहे, खड्डे आहे, खड्डे आहे, तोच प्रगतीचा पाथ आहे. सी रोड ऑफ सक्सेस इज ऑलवेज अंडर कन्स्ट्रक्शन. त्यावर काळजी करायची गरज काय. मित्रांनो, मी म्हटलं स्वतःशी संवाद साधायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, आणि मी तरुणांना सांगेन, मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला मोटिवेट करेलच. अतुल इज ऑलवेज देअर फॉर यू. अतुल आहे, अमय आहे, हे सगळे बॉर्न टू विनची पूर्ण टीम तुमच्याकडे आहे. पण ज्या दिवशी मित्रांनो तुम्ही स्वतःला मोटिवेट करायला शिकाल, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला मोटिवेट करायला शिकाल, यश तिथे आहे. यू शुड बी एबल टू मोटिवेट युअर सेल्फ. हे पुस्तक, अतुल, अमय, आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. तुमची फॅमिली असेल, सगळं बरोबर आहे. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे हे आयुष्य तुमचं आहे. आपण लहानाचं जेव्हा मोठं होतो, शाळेमध्ये जर कमी मार्क मिळाले तर आपण आईवडिलांना दोष देतो. म्हणतो की आईनी बाबांनी मला ट्युशन ठेवली नाही, आईनी बाबांनी मला चांगल्या शाळेत टाकलं नाही, म्हणून मला कमी मार्क मिळाले. तुम्ही मोठे झाला, कॉलेजमध्ये गेलात, कॉलेजमध्ये तुम्ही म्हणाल की मला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली नाही, माझं कॉलेज माझ्या घरापासून लांब होतं, मला कॉलेजमध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन होती. ह्या सगळ्या गोष्टी, गिव्हिंग रिझन्स, कारणं देणं, मित्रांनो, आयुष्याच्या फेल्युअरला कारणं देणं, हे एका विशिष्ट लेवलमध्ये आयुष्यामध्ये संपतं. शाळेचे दिवस गेले, ज्युनियर कॉलेजचे दिवस गेले, कॉलेजचे दिवस गेले. वेन यू स्टार्ट युअर लाईफ आउटसाइड द वर्ल्ड. ज्यावेळेला मी रुईयामध्ये BA केलं, ज्यावेळेला मी BA ग्रॅज्युएट झालो, त्यावेळेला माझे प्रिन्सिपल मला म्हणाले, नितीन, तू BA झालास म्हणजे आयुष्याचं फक्त A आणि B शिकलेलं आहे, हे लक्षात ठेव. आता आयुष्य हे तुला चालायचं आहे पुढे. म्हणून मित्रांनो, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की उद्या आयुष्याच्या या समाजामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर पडाल, वेन यू वॉन्ट टू कंडक्ट युअर सेल्फ, तिथे कोणालाही दोष देऊन चालणार नाही, तुम्हाला कोणाला दोष देता येणार नाही. जसं सक्सेस तुमचं स्वतःचं असेल, तसं फेल्युअर सुद्धा तुमचं स्वतःचंच असेल. आणि यू विल हॅव नो वन टू ब्लेम. म्हणून तुम्हाला स्वतःला मोटिवेट करता आलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला मोटिवेट करून स्वतःला आयुष्य पुढे नेटाने, जिद्दीने न्यायला पाहिजे. दॅट इज, आय थिंक, ज्या वेळेला तुम्हाला ही पोझिशन होईल, त्यावेळेला मला असं वाटतं की तुम्हाला हा फ्युचर पाठशाला, मोटिवेटर बुक, ह्या सगळ्यांचं काहीतरी कुठेतरी यश मिळालं असं होईल. अतुलनी एक गोष्ट सांगितली, उदयनी पण 2 गोष्टी सांगून टाकल्या. माझ्याकडे गोष्टी सांगायला ठेवल्या नाही यांनी काही. पण काय माहिती आहे का, मी कॉर्पोरेट लॉयर आहे. आमच्या वकिलांना आमचा पूर्ण मुद्दा मांडल्याशिवाय आम्हाला बसता येत नाही. एक गोष्ट तुमच्यासाठी, मुलांसाठी, तुम्ही सकाळी समुद्र किनाऱ्यावर बघता, कोळीवाड्यातून बोटी निघतात मासे पकडायसाठी, आणि सकाळी किनारा तोच असतो, त्याच गावातल्या बोटी असतात. बोटींच्या साधारणपणे साईज, शेप, मशिनरी तीच असते. कोळी बांधव पण तेच असतात. वारा तोच असतो, समुद्राचं पाणी तेच असतं. बोटी जेव्हा तिथून निघतात सकाळी,
1 तासाने 2 तासाने तुम्हाला दिसतील त्या बोटी वेगवेगळ्या दिशेने गेलेल्या असतात. सुरुवात एकाच ठिकाणी झालेली आहे. सगळे क्लायमॅटिक कंडिशन्स एव्हरीथिंग इज सेम, बट स्टील विदिन 1 hour, एका तासामध्ये त्या बोटी तुम्हाला वेगवेगळ्या दिशेला गेलेल्या दिसतात. संध्याकाळ जेव्हा होते तेव्हा परत त्या बोटी सगळ्या वेगवेगळ्या दिशेहून एका ठिकाणी आलेल्या असतात. आणि कोणी एकाच बोटीकडे भरपूर मासे असतात, कोणाकडे कमी मासे असतात. असं का होतं? फर्स्ट ऑफ ऑल, व्हाय सगळ्या क्लायमॅटिक कंडिशन सेम असताना, वारा सेम असताना त्या बोटी प्रथमतः वेगळ्या वेगळ्या दिशेला का जातात? कारण त्या बोटीचं डिरेक्शन, शीड तुम्ही जसं लावाल त्याप्रमाणे ती बोट जात असते. इट डझंट डिपेंड अपॉन द क्लायमेट, डझंट डिपेंड अपॉन द वॉटर, ऑर डझंट डिपेंड अपॉन द फिशरमॅन ऑर द बोट. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याचं शीड कसं लावाल यावर तुमचा पुढचा प्रवास आहे. हे मोटिवेटर बुक एक शीड आहे. या मोटिवेटर बुकचं शीड नीट लावा आणि बघा तुमची दिशा वेगळी असेल. बघा तुमची दिशा फक्त यशाच्या दिशेने गेलेली असेल. मित्रांनो, जास्त काय बोलत नाही मी, मला पुढचा पण कार्यक्रम बघायचा आहे. सगळ्यात शेवटी मी मित्रांनो एकच सांगेन, कारण इथे मराठी भाषिक जास्त असल्यामुळे 2 ओळी फक्त तुमच्यासाठी. मित्रांनो, कळेल ती भाषा, कळेल ती भाषा, मिळेल ते काम, कळेल ती भाषा, मिळेल ते काम, पडतील ते कष्ट, तेव्हाच होईल जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर, मनपूर्वक धन्यवाद. नितीन सर आणि उदय सर, तुम्हाला दोघांना परत विनंती आहे की तुमच्या जवळ माईक येतील आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही द्यावी अशी विनंती आहे. हे पुस्तक जेव्हा हातात घेतलं तेव्हा असं जाणवलं, असा यांचा प्रश्न आहे, काय जाणवलं? अब इमारत नहीं बुनियाद बदलनी है. आज जमीन नहीं आसमां भी बदलना है. सूरत तो बदल दी, आज से हमारी सीरत बदलनी है. मला वाटलं कार्यक्रम मराठीत आहे. मी पण एक उर्दू शेअर म्हणून टाकतो आता. हे पुस्तक वाचल्यानंतर मित्रांनो, खुद ही को कर बुलंद इतना, खुद ही को कर बुलंद इतना कि खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. हे पुस्तक वाचल्यानंतर इतकी तुमच्यामध्ये स्पिरिट आणि ऊर्जा आली पाहिजे की जगाने तुम्हाला विचारलं पाहिजे की सांग मला तुला काय पाहिजे. यश तिथे आहे. थँक्यू. धन्यवाद सर.